ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्ण. आपण गीतेच्या तिसऱ्या अध्यायाचा करतोय. आज मोस्टली आपण हा अध्याय पूर्ण करूया. आज कुणी प्रयत्न करेल समरी सांगण्याचा? माझा आवाज येतोय का तुम्हाला? तर करेल कुणी प्रयत्न? जे सांगता येईल तेवढं सांगा, काही इश्यू नाही. हम्म. हा हा. हा. हम्म. हा हा. हम्म. हम्म. ओके. ओके. हम्म. हा. हम्म. हम्म. हा हा. हम्म. 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 हा. हम्म. हम्म. हा. हम्म. हम्म.
हम्म, हम्म, हाँ. हम्म, हाँ, हाँ. हम्म, हाँ. प्रोत्साहन द्यावं निष्कामसाठी. हम्म, हम्म, हाँ. अरे खूप छान सांगितलं तुम्ही, का थांबल्या मध्येच? छान, खूप छान माताजी. एकदम परफेक्ट. एक पण चूक नाही. बाबा सर आहेत का? बाबा सर इथून पुढे तुम्ही सांगा आता. ठीक आहे, चालेल. तर आणखीन कोणाला व्हॉलंटिअर करायचं 31st पासून समोर 38 पर्यंत? 31st पासून 38 पर्यंत कुणाला सांगायची इच्छा आहे? ठीक आहे. तर मी सांगतो. 31st 31 मध्ये कृष्ण काय सांगतात, की अशा पद्धतीने मी जो उपदेश केलाय निष्काम कर्मयोगाचा, अशा पद्धतीने जर कार्य केलं माझ्या उपदेशावर श्रद्धा ठेवून, तर व्यक्ती कर्मबंधनातून मुक्त होतो. नंतर 32 मध्ये म्हणतात, परंतु जर या उपदेशाचं पालन केलं नाही आणि तिरस्कार केला, तर तो व्यक्ती नष्ट होतो. नष्ट होतो म्हणजे तो कर्मबंधनाच्या चक्रातून मुक्त नाही होत. आणि 33 मध्ये सांगतात, की परंतु ज्या व्यक्तीची चेतना इंद्रिय तृप्तीच्या इच्छांनी खूपच जास्त प्रबळ आहे. चेतना म्हणजे स्वभाव. आधीच्या इंद्रिय तृप्तींच्या ज्या आठवणी खूपच जास्तच प्रबळ असतील, तर अशा व्यक्तीला या निष्काम कर्मयोग आणि ज्ञानयोगाच्या शास्त्राचा काही उपयोग होत नाही. तो व्यक्ती आपल्या स्वभावानेच कार्य करायला लागतो. तर अशा व्यक्तीला केवळ भक्तीच वाचू शकते. नंतर 34 मध्ये सांगतात, की कुठलंही इंद्रिय आणि इंद्रिय विषय वस्तू जेव्हा एकमेकांच्या संपर्कात येतात, तेव्हा एकतर त्यांची आसक्ती असते किंवा द्वेष असतो. जसं की अं, सत्संगाला जाण्या किंवा नामस्मरण करण्याच्या बद्दल साहजिकच व्यक्तीला द्वेष असतो, म्हणजे आवड नसते. आणि मूव्हीज वगैरे बघण्या किंवा इतर गोष्टी करण्यासाठी राग असतो. राग म्हणजे आसक्ती असते किंवा इच्छा असते. परंतु या अं, द्वे- अं, आस आसक्तीने आणि द्वेषाने प्रभावित न होता कार्य केलं पाहिजे. म्हणजे शास्त्र काय सांगतं हे ऐकून कार्य केलं पाहिजे. भले एखादी गोष्ट आपल्याला नाही आवडली, पण जर शास्त्र म्हणत असेल करावं. जसं की शास्त्र म्हणतं की सकाळी अंघोळ केली पाहिजे. तर एखाद्या वेळेस आपल्याला जरी नाही आवडत नसेल सकाळी सकाळी करायला, परंतु शास्त्र आज्ञा आहे म्हणून केली पाहिजे. तर 33 मध्ये अशा व्यक्तीचं वर्णन आहे, की जो या निष्काम कर्मयोगाच्या शास्त्राचं पालन करूच शकत नाही. परंतु 34 मध्ये अशा व्यक्तीचं वर्णन आहे, की ज्यापाशी त्याच्याकडे थोडी तरी क्षमता आहे, की तो शास्त्राच्या आदेशाचं पालन करू शकेल. तर अशा व्यक्तीने कसं वागावं याचं वर्णन 34 मध्ये आहे, की आवड नावड याने प्रभावित न होता शास्त्र काय सांगते हे लक्षात ठेवून कार्य करावं. नंतर 35 मध्ये कृष्ण सांगतात, की मग अर्जुन म्हणेल, की कृष्ण मला हे राग आणि द्वेष विरहित युद्ध करणं शक्य नाही. साहजिकच मला युधिष्ठिर महाराजांबद्दल राग आहे, म्हणजे आसक्ती आहे, प्रेम आहे. आणि दुर्योधनाबद्दल द्वेष आहे किंवा तिरस्कार आहे. तर मी हे दोन्हीपासून मुक्त होऊन युद्ध नाही करू शकणार. त्याच्यामुळे मी काय करतो, की संन्यास घेतो किंवा ब्राह्मणाचं कार्य करतो. ब्राह्मणाचं कार्य आहे अहिंसेचं. त्याच्यामुळे मी पण अहिंसाच करतो.
तर 35 मध्ये कृष्ण म्हणतात नाही, असं नाही. आपलं कार्य परफेक्टली नाही करता आलं तरी चालेल, परंतु स्वतःचं कार्यच केलं पाहिजे. इतराच्या कार्याची नक्कल करू नये. कारण हे जे कार्य आहेत त्या त्या व्यक्तीच्या गुण आणि गुणानुसार नियोजलेले आहे. त्यामुळे त्या वर्णाचं कार्य त्या व्यक्तीला शुद्ध करू शकतं. जसं की जरी हिंसा चांगलं कार्य नाही, परंतु हिंसा करूनच क्षत्रिय व्यक्ती शुद्ध होईल आणि तो ब्राह्मणाच्या कार्याची नक्कल करून नाही होऊ शकणार आणि हे अनैसर्गिक आहे. असं 35 मध्ये बोलले. नंतर मग 36 मध्ये अर्जुन प्रश्न विचारतो की कारण भगवंत आधी बोलले होते की राग आणि द्वेषाने प्रभावित होऊन व्यक्ती कार्य करतो. किंवा त्याच्या आधीच्या श्लोकामध्ये बोलले की ज्याचा स्वभाव खूपच जास्त प्रबळ आहे, त्याला शास्त्राचे वचन पण काही उपयोगी पडत नाहीत. 36 मध्ये अर्जुन प्रश्न विचारतो की कृष्ण अशी कुठली गोष्ट आहे की जी व्यक्तीला पाप करण्यासाठी मजबूर करते? बऱ्याचदा इच्छा नसताना सुद्धा व्यक्ती का बरं अशा वाईट गोष्टी करतो? त्याला माहिती आहे की हे चुकीचं तरी पण असं का करतो? तर मग कृष्ण याचं उत्तर देतात की अर्जुन याचं कारण आहे काम. कामचा इथे अर्थ होतो भौतिक इच्छा. की ज्या भौतिक इच्छा आहेत इंद्रिय तृप्तीच्या, ज्या रजोगुणापासून निर्माण होतात, ह्या इच्छाच व्यक्तीला कधी कधी शास्त्र माहीत असून सुद्धा पापकर्म करण्यासाठी मजबूर करतात. आणि जेव्हा या इच्छा पूर्ण होत नाहीत तेव्हा त्याचं रूपांतर क्रोधामध्ये होतं. आणि मग या 37 नंबरच्या श्लोकामध्ये या कामाला वेगळे विशेषण वापरले कृष्णाने. महाशन म्हणजे सर्व काही भक्षण करणारा, म्हणजे याचा अर्थ असा की किती जरी कामाची म्हणा किंवा भौतिक इच्छांची पूर्तता करण्याचा प्रयत्न केला तरी त्या कधी संपणार नाहीत. आणि महापापमा म्हणजे की हा असा शत्रू आहे की ज्याला तुम्ही साम दाम आणि भेदनं नाही जिंकू शकत. कारण की हा खूपच जास्त पापी आहे किंवा खूपच जास्त प्रबळ आहे. तर या कामाला जिंकण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे दंड. दंड म्हणजे याच्या इच्छांना पूर्तता न करणे. आणि शेवटचं विशेषण वापरलं 36 मध्ये वैरी, की असं कोणीही म्हणू शकत नाही की काम माझा मित्र आहे. काम म्हणजे भौतिक इच्छा माझा मित्र आहे असं कोणीच म्हणू शकत नाही. हा काम प्रत्येकाचाच वैरी आहे. त्याच्यामुळे कामाशी मैत्री मी करेल असा विचार सुद्धा तू करू नको. नंतर 38 मध्ये हा काम किंवा ह्या भौतिक इच्छा वेगवेगळ्या प्रकारात चेतनेला कसं झाकून टाकतात याचं वर्णन आहे. त्याची 3 उदाहरणं दिली, जसं की अग्नी आणि धूर, आरसा आणि धूळ, गर्भ आणि गर्भपिशवी. म्हणजे या तिन्ही उदाहरणामध्ये आच्छादनाचा स्तर वाढत चाललाय. म्हणजे धूर धूर आहे, जेव्हा अग्नीमध्ये धूर असतो तेव्हा आपण थोडीशी उष्णता जरी हात लावला तर मिळू शकते, परंतु गर्भाला बाहेरून बघून आपल्याला समजणार नाही की आतमध्ये काय आहे किंवा आतमधला गर्भ पण व्यवस्थितपणे हातापायांची हालचाल करू शकत नाही. तर 38 नंबरच्या श्लोकामध्ये भगवंतांनी या कामाच्या प्रभावाचे 3 स्तराचं वर्णन केलंय. मला वाटते आपण 38 पर्यंत थांबलो होतो. तर आज आपण या 39 पासून चर्चा करूया. तर इथपर्यंत कोणाला काही प्रश्न आहे? प्रश्न आहे कोणाला काही? नाहीये ना, ठीक. मग आपण समोर जाऊया. सावंत माताजी, सावंत सर कुठे गेले? अरे बापरे, शाळा एवढी भयंकर आहे. ठीक आहे. ओके ओके, ठीक आहे. डावरी सर पण नाही. तर आपण 39 नंबरचा श्लोक बघूया. आवृतं ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा कामरूपेण कौन्तेन दुष्पूरेण अनिलेनच. तर हे जे काम आहे, इथं कामाचा काम म्हणजे भौतिक इच्छा. तर कृष्ण काय सांगतायत, एक मिनिट पुन्हा. तर हा जो काम आहे, ह्या ज्या भौतिक इच्छा आहे, हा ज्ञानी व्यक्तीचा ज्ञानाला आच्छादून टाकतो. ज्ञानाला आच्छादून टाकतो म्हणजे ते एक अर्थ असा आहे की आध्यात्मिक प्रगतीची इच्छा व्यक्ती अध्यात्मामध्ये रुची म्हणा किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये प्रगती करण्याची इच्छा कमी होते. आणि नंतर एक विशेषण वापरले नित्यवैरिणा, हे आधी पण विशेषण वापरलं होतं, इथे परत विशेषण कृष्ण नित्यवैरी वापरतात. याचा अर्थ असा होतो की कधीच कामाशी कोणी मैत्री करू शकत नाही. एकच शब्द परत परत जेव्हा कृष्ण वापरते याचा अर्थ तो त्या गोष्टीला काहीतरी महत्व असलं पाहिजे.
आणि कामरूपेण कौंतेय दुष्पुरेन अनिलेनच. मला वाटते अनिलच मराठीमध्ये पूर्वपातीन भाषांतर अग्नी दिले का? अनल अनल हा अग्नी. तर अग्नीचं का उदाहरण दिलं तर आचार्यांनी असं स्पष्टीकरण दिलंय की अग्नीला आपण समजा इंधन पुरवठा केला तर ती अग्नी कधीच शांत नाही होत. जर अग्नीला शांत करायचं असेल तर इंधन पुरवठा बंद करावा लागेल. म्हणजे की समजा लाकडाच्या साहाय्याने कोणी अग्नी पेटवत असेल तर अग्नीत आणखी लाकडं टाकणं थांबवलं पाहिजे. किंवा जर आपण असं पेट्रोल किंवा डिझेल याच्या साहाय्याने जर अग्नी प्रज्वलित करत असू तर त्यांना देणं बंद केलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात सरळ सरळ शब्दाचा अर्थ काय आहे की इंद्रिय तृप्तीच्या इच्छा पूर्ण केल्याने इंद्रिय तृप्ती च्या इच्छा बंद होत नाहीत. म्हणजे इंद्रिय तृप्ती केल्याने इंद्रिय तृप्तीच्या इच्छा थांबत नाहीत. म्हणजे समजा एखादा व्यक्ती म्हटला की ठीक आहे बाबा मला पिक्चरचे गाणे ऐकण्याची इंद्रिय तृप्तीची इच्छा झाली आहे. तर मी खूप गाणे ऐकतो आणि ऐकून ऐकून एक दिवस असं होईल की माझी ही गाणी ऐकण्याची इच्छा निघून जाईल. तर कृष्ण म्हणतात असं कधीच होणार नाही. कारण हे असं आहे की तुम्ही अग्नीमध्ये आणखीन इंधन टाकण्यासारखं आहे. त्याच्यामुळे इंद्रिय तृप्ती करून कधीच इंद्रिय ह्या इच्छा बंद नाही होणार. तर काय करायला पाहिजे यांना इंद्रिय तृप्तीच्या इच्छापासून वाचण्यासाठी? या चर्चेवरून तुमचा काय गेस आहे? बघा वाटल्यास मी तुम्हाला परत सांगतो. हा कोण कृपा बोलते का? हा येस कृपा. ते अल्टिमेट आन्सर आहे. पण या डिस्कशन नुसार बघा इथे काय शेवटच्या 2 ओळीचा आपण विचार करूया. कृष्ण म्हणतात की कामरूपेन कौंतेय दुष्पुरेन अनलेनच. हा जो काम आहे तो अग्नीसारखा आहे. अग्नीचा कामाची तुलना अग्नीसोबत का केली? कारण अग्नी अशी एक वस्तू आहे की त्याच्यामध्ये जर इंधन पुरवठा दिला तर ती अधिकाधिक वाढत जाते. तसंच ज्या इंद्रिय तृप्तीच्या इच्छा आहेत, जर आपण इंद्रिय तृप्ती केल्या तर त्या इच्छा अधिकाधिक वाढत जातात. याचा अर्थ या इच्छांपासून वाचण्यासाठी काय केलं पाहिजे? हा सांग. हा बरं ठीक आहे. तुम्हाला मला वाटतं किचकट वाटतंय. अशीच चर्चा याच्या आधी आपण कुठे केली होती? जिथे कृष्ण म्हणतात की म्हणजे इंद्रिय तृप्तीच्या इच्छा मनामध्ये येतील पण तरी सुद्धा व्यक्तीने शांत राहिलं पाहिजे. तिथे कशासोबत तुलना केली होती शांत स्वभावाच्या व्यक्तीची? ठीक आहे, तुम्हाला मी हिंट देतो. असं एक ठिकाण आहे किंवा नैसर्गिक गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये अं, बऱ्याच बऱ्याच मोठ्या प्रमाणात प्रवाह येतो तरी ते नैसर्गिक ठिकाण नेहमी शांत राहतं. हा समुद्र. दुसऱ्या दुसऱ्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकात आपण बघितलं होतं ना की तिथे कृष्णाने या इच्छांपासून वाचण्यासाठी एक उदाहरण दिलं समुद्राचं, की समुद्रामध्ये नेहमी पाणी येतच राहतं. पण असं कधी होत नाही की समुद्र आपली बाउंड्री ओढून बाउंड्रीच्या बाहेर जातो. तर किती नंबरचा श्लोक आहे? 70 नंबरचा श्लोक आहे दुसऱ्या अध्यायाचा. आपूर्यमानम अचलम प्रतिष्ठम समुद्रमाप प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायम प्रविशन्ति सर्वे स शांतिमाप्नोति न कामकामी. 2.70 मध्ये कृष्ण म्हणतात की जसं समुद्रामध्ये पाणी येतच राहतं, परंतु असं होत नाही की समुद्रात पाणी आलं म्हणून समुद्राची पातळी एकदम खूप जास्त वाढली. समुद्र नेहमी शांत असतो. तसं समुद्राच्या शांततेसारखं व्यक्तीचं मन असलं पाहिजे, असं कृष्णाला अभिप्रेत आहे. की मनामध्ये इंद्रिय तृप्तीच्या इच्छा येऊ नये हे अशक्य आहे, जवळपास अशक्य आहे. म्हणजे आपल्या स्थितीमध्ये तरी. म्हणजे ह्या इच्छा येणारच की समजा आपल्याला काही ऐकण्याची इच्छा होणार किंवा काही भौतिक पदार्थ खाण्याची इच्छा होणार किंवा काही भौतिक गोष्टी बघण्याची इच्छा होणार. तर ती इच्छा येऊ नये हा स्तर खूप उच्च आहे. तिथपर्यंत सध्या आपण प्रगती नाही केली. परंतु इच्छा आल्यावरती त्याच्यावरती आपण कार्य नाही केलं पाहिजे. जसं की समजा मनामध्ये इच्छा आली की
मूवी बघण्याची. तर इच्छा येऊ नये याच्यावरती आपलं नियंत्रण नाहीये सध्या. पण इच्छा आली तरी आपण काय केलं पाहिजे, की समुद्रासारखं शांत राहिलं पाहिजे. ठीक आहे, इच्छा आहे पण मी नाही बघणार. असं केलं तरच व्यक्ती आयुष्यामध्ये शांततेची अनुभूती करू शकतो किंवा सुखाची अनुभूती करू शकतो. काम म्हणजे भौतिक इच्छांची पूर्तता करून कधीच व्यक्ती समाधानी आणि शांत होऊ नाही शकत. का नाही होऊ शकत? कारण भौतिक इच्छा ह्या अग्नीसारख्या आहेत. अग्नीला आपण किती जरी इंधन पुरवठा दिला, तर ती वाढतच जाते. असं कधीच होत नाही की अग्नी शांत होणार. त्यामुळे भौतिक इच्छा जितक्या आपण पूर्ण करत जाऊ, तितक्या आणखीन वाढत जाणार. त्याच्यामुळे जीवनावश्यक आवश्यक आहे तेवढ्या इच्छा पूर्ण कराव्याच लागणार. परंतु शास्त्रविरुद्ध किंवा अवांतर गोष्टींपासून आपण थोडंसं वाचण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर हे स्पष्टीकरण समजलं? कोणाचा काही प्रश्न आहे इथे? कृष्ण काय म्हणतात, की ज्ञानी व्यक्तीचं ज्ञान हा काम किंवा भौतिक इच्छा आच्छादित करतात आणि हा काम अग्नीसारखा आहे. अग्नीसारखा आहे म्हणजे याची पूर्तता करून हा कधीच शांत होत नाही. म्हणून याच्यापासून वाचण्याचा सोपा उपाय म्हणजे जितकं शक्य आहे तितकं या इच्छांना सहन केलं पाहिजे. म्हणजे आता जेवण वगैरे तर आपल्याला करावंच लागेल, पण ज्या शास्त्रविरुद्ध इच्छा आहेत त्यांच्यापासून वाचलं पाहिजे. जसं मी तुम्हाला मूव्हीजचं एक्झाम्पल दिलं. असं कधीच होणार नाही की आपण खूप पिक्चर बघून कंटाळून जाऊ. काही दिवसासाठी वाटेल, पण ती जी सवय लागली परत परत आठवण येणार आणि परत बघण्याची इच्छा होणार. तर 39 क्लिअर आहे? कोणाला काही प्रश्न? नाहीये ना? हा, तर प्रभुपादांनी हे 39 नंबरचा श्लोक आहे ना. 39 नंबर श्लोकाच्या तात्पर्यामध्ये प्रभुपादांनी बघा अग्नीचं उदाहरण दिलंय. मनुस्मृतीत म्हटले आहे की ज्याप्रमाणे इंधनाच्या निरंतर पुरवठ्याने अग्नी विझला जात नाही, त्याचप्रमाणे अमर्यादित इंद्रियतृप्ती केली तरी कामतृप्त होऊ शकत नाही. जस्ट मी एक तुम्हाला सहज प्रश्न विचारतो, म्हणजे तुम्हाला जी सुचतं त्याच्यानुसार उत्तर द्या. इंद्रियतृप्ती केल्याने काम का तृप्त होत नाही? कोण सांगेल? इंद्रियतृप्ती केल्याने काम का तृप्त होत नाही? गेस तुम्हाला शास्त्रातून यावं असं नाही, म्हणजे तुम्हाला जे सुचेल त्याच्यानुसार. आपण आतापर्यंत एवढा अभ्यास केला त्याच्यानुसार तुम्हाला जे काही लॉजिकली वाटेल ते. बाबा सर, तुम्हाला काय वाटतं? इथे प्रभुपाद तात्पर्य पान नंबर 151 वर लिहितात की हा 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 हे पण हे एकदम बरोबर आहे. आणखीन दुसऱ्या पद्धतीने कोणाला काही सांगता येईल? येस माताजी, संगीता माताजी. हा, तो क्वेश्चनचा दुसरा भाग आहे. मी असं म्हणतोय की ह्या इच्छा पूर्ण करून का तृप्त होत नाही? करेक्ट. तुम्ही सर्वजण करेक्ट सांगतात. मी असा विचार करत होतो की जेव्हा आपण ह्या इच्छा पूर्ण करतो ना, तर त्यांच्या आठवणी आणखीन आपल्या अंतःकरणामध्ये साठवल्या जातात. मी या दृष्टिकोनातून विचार करत होतो, की समजा आपण जसं की मूव्हीजचं एक्झाम्पल किंवा मूव्हीच्या सॉन्गचं एक्झाम्पल घेतलं. तर किती गाणी ऐकून का तृप्त होत नाहीत? एक तर बरोबर आहे, अग्नीसारखं आहे आणि याचं स्वरूपच असं आहे की शांत होणार नाही. पण मी दुसऱ्या बाजूने असा विचार करत होतो, की जेव्हा आपण ह्या इच्छा पूर्ण करतो स्वतःच्या, जसं की पिक्चर बघणे किंवा गाणे ऐकणे, तेव्हा त्या आठवणी आपल्या अंतःकरणामध्ये साठवल्या जातात. आणि ऑलरेडी आपल्याकडे इतक्या अनेक जन्माचा बॅकलॉग साठवलेला आहे सूक्ष्म शरीरामध्ये, आणि त्याच्यामध्ये आपण आणखीन भर घालतोय. तर भक्ती जरी शुद्ध करत असली, जसं की आपण आधी पण एकदा चर्चा केली होती. समजा एखादा व्यक्ती घर साफ करतंय. समजा आई समजा घराला
झाडू करते आणि कधी कधी लहान मुलं खेळताना काय करतात की परत बाहेरचा कचरा आणून घरात टाकतात. तर त्याच्यामुळे काय होतं की आईचं काम वाढतं आणि ते घर स्वच्छ व्हायला वेळ लागतो. तसंच आपण भक्तीमध्ये भगवंतांच्या सेवेत इंद्रियांना नियोजित करत आहोत आणि भक्ती हळूहळू आपलं अंतःकरण नक्की शुद्ध करेल. परंतु जर आपण ह्या बाहेरून कचरा आणखीन टाकत गेलो, बाहेरून कचरा म्हणजे आणखीन अशा शास्त्रविरुद्ध गोष्टीं मध्ये आपल्या इंद्रियांना जर आपण योजलं, तर ह्या आणखीन कचरा टाकण्यासारखा आहे. म्हणजे आठवणी आणखीन वाढत जाणार आणि भक्तीचं काम वाढणार आणि वेळ लागणार. मग अशीच लोक 15-20 वर्ष भक्तीमध्ये राहिल्यावर मग म्हणतात की भक्ती करून काही फायदा नाही, आमची काहीच प्रगती झाली नाही. पण आपण असं बघत नाही की आपण काही चुका केल्या. हं? आता हे आईचं उदाहरण समजलं? समजलं ना? हां. हां, तरी ती आई म्हणजे भक्ती देवी आहे आणि लहान मूल म्हणजे आपण आणि कचरा म्हणजे ह्या भौतिक इच्छा पूर्ण करणे. नाहीतर भक्तीचं आणखीन काम वाढतं. आणि हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. कारण बऱ्याचशा भक्तांना मी बघितलं की 10 वर्ष, 15 वर्ष भक्ती करून परत म्हणतात की काहीच आम्हाला साक्षात्कार होत नाहीये किंवा प्रगती केल्यासारखं वाटत नाही. आणि जर मग त्यांच्या आयुष्याचं जर परीक्षण केलं तर असं दिसतं की ते भक्ती तर करत होते, परंतु त्यासोबत ज्या भौतिकी इच्छा आहेत, त्यांना कधी त्यांनी बंद करण्याचा प्रयत्नच केला नाही. याचे बरेच स्पष्टीकरण दिले जातात. जसं की तुम्हाला आठवत असेल भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर एक गोष्ट सांगायचे, की एक मॅरेज पार्टी म्हणजे लग्नासाठी एक त्याला काय म्हणतात मराठीमध्ये? अ, मराठीत बरात म्हणतात. काय मराठी बारातला काय म्हणतात? वरात, वरात. हां. तर एकदा एक वरात लग्नासाठी जात होती, तर रात्री ती लोकं त्यांना नदी पार करायची होती. तर सगळे लोकं बोटीमध्ये बसतात आणि तो नावाडी रात्रभर बोट चालवतो. पण सकाळी उठून बघितलं तर ती नाव त्याच ठिकाणी असते. का? कारण त्याचा त्या बोटीचा तो नांगर किंवा अँकर आहे त्यानं काढला नव्हता. तसंच आपण भक्ती जरी 15-20 वर्ष केली, पण या भौतिक इच्छा पासून स्वतःला वाचवण्याचा नाही प्रयत्न केला, तर असं वाटेल की काहीच प्रगती झाली नाही. त्याच्यामध्ये भक्तीची काही चूक नाहीये. आपलीच चूक आहे. किंवा असं पण उदाहरण दिलं जातं, की एका साइडनं समजा आपण अग्नी पेटवतोय आणि दुसऱ्या साइडनं त्याच्यामध्ये पाणी टाकतोय. तर कसा अग्नी पेटणार? मग मग नंतर भक्तीबद्दल तक्रार करून काही फायदा नाही. दोन्ही साइडनं काम करावं लागेल पॉझिटिव्हली, निगेटिव्हली. पॉझिटिव्हली म्हणजे की नामस्मरण, शास्त्राध्ययन, प्रसाद, वैष्णव सेवा आणि निगेटिव्हली की जितकं शक्य आहे तितकं या बाकीच्या गोष्टीपासून स्वतःला वाचवणे. आणि प्रभुपाद या तात्पर्यामध्ये कामाचं जे सर्वात प्रबळ स्वरूप आहे स्त्री-पुरुष आकर्षण त्याच्याबद्दल बोलतात. प्रभुपाद बोलतात की हे जग मैथून आगार आहे आणि मैथून जीवनाची बेडी पायात घातली आहे. या जेलमध्ये म्हणजे जसं की आपण या जगाला दुर्ग म्हणतात आणि याची अधिष्ठात्री देवता दुर्गा देवी आहे. मग या जेलमध्ये साखळी काय आहे? आपल्या पायात तर काही साखळी नाहीये. तर साखळी म्हणजे हे मैथून किंवा स्त्री-पुरुष आकर्षण. कामाची व्यापक व्याख्या भौतिक इच्छा आहे, परंतु सर्वात प्रबळ स्वरूप स्त्री-पुरुष आकर्षण आहे. तर त्याच्याबद्दल प्रभुपाद याच्या तात्पर्यामध्ये स्पष्टीकरण देतात. आता आपण पुढच्या श्लोकाकडे जाऊया. श्लोक नंबर 40. इंद्रियाणि मनोबुद्धिर अस्या अधिष्ठानमुच्यते एतर विमोहयत्येष ज्ञानम आवृत्य देहिना. तर या 40 नंबरच्या श्लोकामध्ये कृष्ण हा काम व्यक्तीमध्ये कुठे कुठे आहे, कुठे कुठे आहे असं पण म्हणू शकतो किंवा कुठून कुठून हा स्वतःला एक्सप्रेस करतो किंवा बाहेर येतो किंवा प्रकट करतो. कुठे कुठे याचं वास्तव्य आहे आणि कुठून कुठून हा काम प्रकट होतो याची ठिकाणं सांगितली. तर 3 ठिकाणे आहेत. एक इंद्रिय, मन आणि बुद्धी ही कामाची 3 ठिकाणं आहेत. आणि हे जे काम आहे परत कृष्ण सांगतात की व्यक्तीचं ज्ञानाला आवृत्त करतो. तर तर 3 ठिकाणी कशी जे समजा आता आपल्याला काही मूव्हीचं सॉन्ग ऐकायचं तर आपण कानाने ऐकणार. तर कान पण हे कामाच्या प्रकटीकरणाचं एक ठिकाण झालं किंवा कामाचं एक ठिकाण कान झाला. आणि मन कसं कारण मनामध्येच तर इच्छा येते की हे गाणं ऐकायचं किंवा मूव्ही बघायची. आणि बुद्धी कशी ठिकाण कारण बुद्धीच त्याला मदत करते. कशा पद्धतीने योजना बनवायची ऐकण्यासाठी किंवा बघण्यासाठी. त्याच्यामुळे तिन्ही ठिकाणं आहेत या कामाची. तर हे ठिकाणं समजून घेणं खूप महत्वाचं आहे. कारण हे एकदा समजल्यावरती मग या कामाला जिंकण्यासाठी
समोर आपण प्रयत्न करू शकतो. तर प्रभुपाद तात्पर्यामध्ये सांगतात की ही 3 ठिकाणं आहेत आणि या सर्वांचं केंद्रबिंदू मन आहे. मनाला आपण अंतःकरण पण इथे म्हणू शकतो, कारण आठवणी त्याच्यामध्ये साठवलेल्या असतात. आणि ज्ञानम आवृत्य देहिनाम ही जी ओळ आहे या श्लोकामध्ये, त्याचा अर्थ प्रभुपादांनी असं सांगितलंय की विमोहित होतो म्हणजे नेमकं काय होतं? विमोहित होतो म्हणजे अ, माझ्या आयुष्याचं ध्येय आत्मसाक्षात्कार आहे किंवा ईश्वर प्राप्ती आहे, हा विचार व्यक्तीच्या मनामध्ये येत नाही. आणि भौतिक इंद्रिय तृप्तीला सर्व काही जेव्हा व्यक्ती समजतो याला म्हणतात विमोहित होणे. जे की आपण आधुनिक जगतामध्ये ऑलमोस्ट 99% लोकांचा असाच विचार आहे, की आत्मसाक्षात्कारामध्ये किंवा अध्यात्मामध्ये कुणाला रुची नाहीये. आणि का लोक एवढी मेहनत करतात, का रात्रंदिवस जागून काम करतात किंवा का संपत्ती कमवतात, तर प्रत्येकाचं उद्देश हेच आहे की अधिकाधिक चांगल्या पद्धतीने इंद्रिय तृप्ती करायला भेटली पाहिजे. समजा की महागडी गाडी किंवा महागडं घर म्हणा, जे काही आहे, तर हेच व्यक्ती आयुष्याचं ध्येय बनवतो. तर जेव्हा अशा पद्धतीने व्यक्ती विचार करायला लागतो, त्याला म्हणतात त्याचं ज्ञान आवृत्त झालंय. पण याचा अर्थ असा नाही की आपण गाडी नाही घेतली पाहिजे किंवा घर नाही बांधलं पाहिजे, असं नाहीये. इथे अर्थ असा आहे की यालाच जीवनाचे उद्देश बनवणं आणि आध्यात्मिक प्रगतीला दुर्लक्ष करणं. जर विचार कोणी करत असेल, मग तेव्हा म्हणायचं की या व्यक्तीचं ज्ञान आवृत्त झालं आहे. आता श्लोक नंबर 41 मध्ये या कामावरती कसा विजय मिळवायचा, काम किंवा भौतिक इच्छांवरती कसा विजय मिळवायचा, याच्या वर्णनाला कृष्ण सुरुवात करतात. पुढच्या 2 श्लोकामध्ये याचं वर्णन आहे. तर तस्मात् त्वम् इंद्रियाणि आदौ नियम्य भरतर्षभ पापमानं प्रजहीयेनं ज्ञान विज्ञान नाशनम. तुम्ही जर मागच्या 3-4 श्लोकामध्ये लक्ष ठेवलं असेल, तर काही काही शब्द कृष्ण परत परत वापरतात. बघा, पापमानम शब्द आधी पण आला होता आणि याच्या आधीच्या 2 श्लोकामध्ये वैरी पण शब्द आला होता. तर या कामावरती कृष्ण किती भर देतात, कारण या भौतिक इच्छाच जीवाला इथे बांधून ठेवण्यासाठी महत्वाचं कारण आहे. त्याच्यामुळे कृष्ण परत परत सांगतात की तुम्ही चुकून सुद्धा विचार करू नका की भौतिक इच्छांना पूर्ण करून मी इथे सुखी होईल किंवा आध्यात्मिक प्रगती करेल, हे शक्यच नाहीये. तर या श्लोकामध्ये तस्मात हा शब्द आलाय. तस्मात हा शब्द आला म्हणजे काय असायला पाहिजे? एक मिनिट हा. हा. तस्मातचा शब्द आले की आपण असं आधी चर्चा केली होती की आता काहीतरी निष्कर्ष सांगणार आहेत. तर इथे निष्कर्ष काय सांगतायत कृष्ण, की आतापर्यंत कृष्णाने कामाचं वर्णन केलं, कामाचे विशेषण सांगितले, की याला कधीच तृप्त नाही करता येत, हा नित्य वैरी आहे आणि याच्यापासून नेहमी वाचलं पाहिजे. असं सर्व वर्णन केल्यावरती इथे निष्कर्ष काय करतायत, म्हणून अर्जुन तू कामाला नियंत्रित कर. म्हणून निष्कर्ष काय आहे की नियंत्रण करणे हा निष्कर्ष आहे. बरं, मग नियंत्रण करण्यामध्ये कुठून सुरुवात करू? तर कृष्णाने सांगितले की काम 3 ठिकाणी आहे, इंद्रिय, मन आणि बुद्धी. पण कृष्ण म्हणतात की सुरुवात तू इंद्रियांपासून कर. आणि हा काम आहे, हा पापमय आहे. याला प्रजही म्हणजे पूर्णपणे याचा विनाश कर किंवा पूर्णपणे याचा दमन कर किंवा पूर्णपणे याला नष्ट कर. कारण काय कारण आहे? कारण हा ज्ञान विज्ञान नाशनम आहे. हा व्यक्तीचं ज्ञान आणि विज्ञान दोन्हीचा नाश करतो. इथे ज्ञान म्हणजे मी शरीर नाही आत्मा आहे हे शास्त्राचं ज्ञान, आणि विज्ञान म्हणजे मी आत्मा आहे हा जो जेव्हा व्यक्तीला साक्षात्कार होतो त्याला विज्ञान म्हणतात. थोडक्यात आपण ज्ञान म्हणजे थेरॉटिकल नॉलेज म्हणू आणि विज्ञान म्हणजे प्रॅक्टिकल रिअलायझेशन, ज्ञान आणि साक्षात्कार. तर या दोन्ही गोष्टीला ह्या भौतिक इच्छा नष्ट करतात. जसं की आपण मागच्या श्लोकातच बघितलं होतं की व्यक्तीला अध्यात्मामध्ये रुची राहत नाही आणि भौतिक इच्छा पूर्ण करणे हेच तो जीवनाचे ध्येय समजायला लागतो. त्याच्यामुळे याचा तू अर्जुन नाश कर आणि सुरुवात तू इंद्रियांपासून कर, इंद्रिय नियंत्रणापासून. तर मी जस्ट एक तुम्हाला एक क्वेरी विचारतो. बघा, काम तर 3 ठिकाणी आहे, इंद्रिय, मन आणि बुद्धी, आणि सगळ्या आठवणी तर मनामध्ये साठवल्या जातात. मग कृष्ण आधी इंद्रियापासून नियंत्रण करायला काय सांगतायत? आणखीन तुम्हाला संगीतामध्ये तुम्हाला माहिती असेल, कृपा सांगतेय का? हा, सांग कृपा.
हा, एकदम करेक्ट. बघ, आपण आधी पण चर्चा केली होती ना, की अ, सूक्ष्म वस्तूपेक्षा स्थूल वस्तूला नियंत्रित करणं सोपं आहे. जसं की आपण मातीवरती समजा आपल्याला काही बनवायचंय. चिखलापासून एखादा काही पदार्थ बनवतो तर सोपं आहे. परंतु हवेसोबत काही करायचं तर कठीण जातं. कारण हवा ही खूप सूक्ष्म आहे. तसंच मन हे इंद्रियांपेक्षा सूक्ष्म आहे. अ, नक्कीच आपण मनाला नियंत्रित केलं पाहिजे, पण सुरुवात आपण मनापासून नाही करू शकत. कारण अ, इतकं सूक्ष्म स्तरावरती कार्य करणं सुरुवातीच्या स्टेजला आपल्याला कठीण जातं. त्याच्यामुळे जे सोपं आहे तिथून सुरुवात करायची. जसं म्हणतात ना, एक्झाममध्ये पण आधी जे सोपे-सोपे क्वेश्चन्स आहेत त्याला सॉल्व्ह करावं. आधीच हार्ड क्वेश्चन सॉल्व्ह करत बसलं तर पूर्ण पेपरची वेळ निघून जाईल आणि नंतर कळेल की तो पण क्वेश्चन सॉल्व्ह झाले नाही आणि जे येत होतं ते पण लिहिलं नाही. त्याच्यामुळे सुरुवात इंद्रियांपासून करावी. तर इंद्रियांपासून सुरुवात करावी म्हणजे कसं, की जसं आपण चर्चा केली. समजा माझ्या मनात इच्छा आली आहे, की आता एखादा नवीन मूव्ही रिलीज झाला. तर ती मनात इच्छा येऊ नये इथपर्यंत समजा माझं नियंत्रण नाहीये. कारण मन अशुद्ध आहे अनेक जन्मापासून. पण मी नियंत्रण कशावरती ठेवलं पाहिजे, की डोळ्यांवरती आणि हातापायांवरती. अ, मन तर काही आपोआप उडून मूव्हीच्या टॉकीजमध्ये घुसणार नाही. हातापाय जेव्हा चालत जातील, तेव्हा डोळे तिथे जाऊन मूव्हीज बघतील. तर इच्छा येऊ नये हा स्तर खूप उच्च आहे. परंतु इच्छा आल्यावरती कमीत कमी त्यांना पूर्ण करण्याचा प्रयत्न करू नये. म्हणजे इंद्रियांना नियोजित करू नये. हे स्पष्टीकरण समजलं तुम्हाला? हां, सिंपल आहे. हां, म्हणजे इच्छा येऊ नये हे सध्या आपल्या हातामध्ये नाहीये, पण इच्छा आल्यावरती त्याला पूर्ण करू नये. कसं तरी करून थोडंसं टॉलरेट करावं. तर आता आचार्यांनी मला वाटतं बलदेव विद्याभूषणनी त्यांच्या तात्पर्यात एक जो मुद्दा लिहिला त्याच्यावरून मी थोडंसं तुम्हाला एक प्रश्न विचारतोय. तुम्हाला जर आठवत असेल, या अध्यायाच्या सुरुवातीला कृष्ण बोलले होते, की ज्या व्यक्तीच्या मनामध्ये इंद्रिय तृप्तीच्या इच्छा आहेत, परंतु तो बाहेरून इंद्रियांना नियंत्रित करतोय, तर अशा व्यक्तीला ते मिथ्याचारी बोलले होते. आठवतं? हां. पण इथे तेच कृष्ण सांगतायत, की तू काय कर, की मनामध्ये जरी इच्छा आल्या तरी बाहेरून इंद्रियांना नियंत्रित कर. मग हे कसं समजायचं? दोन्ही तर विरोधाभास वाटतोय. विरोधाभास समजला का तुम्हाला इथे काय आहे? तुमचा आवाज कट झाला प्रभूजी मध्ये. हां, हां. नाही, पण इथे पण तर तेच सांगतायत ना, म्हणजे संन्यास असो किंवा नसो, पण कृष्ण तिथे काय बोलले, की मनात संन्यास हा मुद्दा थोडं एक मिनिटासाठी आपण बाजूला ठेवू. तिथे कृष्ण काय बोलले, की व्यक्तीच्या मनामध्ये इच्छा आहेत, पण बाहेरून तो नियंत्रण करतोय. तर त्याला तिथे मिथ्याचारी बोलले. आणि इथे कृष्ण बोलतायत, की मनामध्ये इच्छा असेल तरी चालेल, पण कमीत कमी इंद्रियाला तरी नियंत्रित कर. तर हा थोडंसं विरोधाभासासारखं वाटत नाहीये? हां, येस. एक मिनिट हां, कोण आहे? कोण कोण बोलतंय? कावेरी माताजी तुम्ही बोलताय? हां, येस. हां. नाही, पण इथे पण ढोंगासारखंच झालं ना. इथे त्या व्यक्तीला काय होत होतं, की त्याच्या मनात इच्छा येत होत्या, परंतु तो बाहेर पूर्ण करत नव्हता. आणि ते पण कृष्ण म्हणतात, की मनात इच्छा आहे, पण तू पूर्ण कर. मग हे तसं झालं ना दोघांचं पण. तुम्ही करेक्ट आहात, करेक्ट आहात. पण थोडंसं एक्झॅक्टली 1-2 शब्द आणखीन जर समजले तर? आणखीन कोणाला काही ॲड करायचं याच्यामध्ये? गेस करा, गेस. असं काही आलंच पाहिजे, कारण हे तर तुम्ही बलदेव विद्याभूषणचं तात्पर्य कधीच वाचलं नसेल. मी पण आजच माझं याच्यावर वाचल्यावर जास्त लक्ष गेलं. आणखीन कोणाला काही गेस करायचा? येस, कृपा बोलते की माताजी बोलताय? कधी कधी माताजीला चान्स दे, तू सगळे. हा, ठीक आहे, सांग. हा,
हा, पण तो संन्यासी पण तोच करतोय ना. त्यात तो पण तो बाहेरून कंट्रोल करतोय. तो काही इच्छा पूर्ण करत नाहीये. त्याच्या मनात इच्छा आहे. तो पण कंट्रोलच करतोय. सेमच करतोय. ठीक आहे, तुम्ही सगळे बरोबरच आहात. फक्त बलदेव विद्याभूषणनं काय सांगितलं त्यांच्या तात्पर्यात मी तुम्हाला सांगतो. तर बलदेव विद्याभूषण बोलले, की कृष्णाने 6व्या श्लोकामध्ये अशा पद्धतीने इंद्रियांना नियमित करण्यावरती टीका केली होती. परंतु इथे तर ते इंद्रिय नियंत्रित करायला सांगतात. असं का? कारण कृष्ण म्हणतात, की तो जो व्यक्ती होता, तो इंद्रियांना पूर्णपणे थांबवण्याचा प्रयत्न करत होता. परंतु इथे या व्यक्तीला इंद्रियांना पर्यायी नियोजन देण्यासाठी कृष्ण सांगत आहेत. असं बल्ली विद्याभूषण त्यांच्या तात्पर्यात लिहिलंय. समजलं तुम्हाला फरक? हा. तर तो जो व्यक्ती होता ना, तुम्ही सगळे म्हटले ना, तो संन्यासी आहे. तर तो संन्यास असल्यामुळे तो व्यक्ती काय करतो, की विहित कर्माचा त्याग करून टाकतो. म्हणजे त्याचा क्षत्रिय काय असेल तर राज्यकारभाराचा त्याग करणार, युद्धाचा त्याग करणार, प्रजेच्या रक्षणाचा कार्याचा त्याग करणार. आणि तो सगळ्या गोष्टी इंद्रियांना बंद करण्याचा प्रयत्न करतो. आणि हा जो व्यक्ती आहे 41 मधला, तर इथे काय हा व्यक्ती करतो, की त्याने विहित कर्माचा त्याग केला नाही, फक्त त्या इंद्रियांना पर्यायी मार्ग देतो. म्हणजे तो 6व्या श्लोकातला व्यक्ती पूर्णपणे थांबवण्याचा प्रयत्न करतो. 41 नंबरमध्ये कृष्ण सांगतात, की पर्यायी गुंतवणूक द्या. आता समजलं? हो की नाही? बाकीचं कोणी काही बोलत नाही. सावंत सर समजले की नाही? हा, ठीक आहे. बघ, हा, तो 6व्या श्लोकातला व्यक्ती संन्यासी आहे. तर संन्यासी असल्यामुळे काय प्रॉब्लेम होतो, त्याला नेहमीचे कार्य नाही करता येत. आता समजा तुम्हाला उदाहरण देतो मी. आता समजा त्याने संन्यास घेतला, पण त्याला कुटुंबाची आठवण आली. बरोबर, कुटुंबाची आठवण आली, पण तो कुटुंबामध्ये परत नाही येऊ शकत, कारण त्याने संन्यास घेतला. त्याच्या त्याच्या इंद्रियाला त्याला नियोजित करता येत नाही ना. परंतु हा 41 मधला व्यक्ती आहे, की तो समजा आपण समजू की गृहस्थ आश्रमात आहे. परंतु तो त्याच्या इंद्रिय तृप्तीच्या ज्या इच्छा आहेत, त्यांना पर्यायी नियोजन देऊन हळूहळू नियमित करण्याचा प्रयत्न करतोय. आणखी नाही समजलं? अरे, तुम्ही कन्व्हिन्स वाटत नाही. ठीक आहे, कुणाला नाही समजलं सांगा. एक एक उदाहरण मी देऊ शकतो, पण थोडंसं ते मला उदाहरण इथे द्यायला बरोबर आहे की नाही माहिती नाही. ठीक आहे, मी सांगतो. काही हरकत नाही. बघ, 6व्या श्लोकातला व्यक्ती संन्यासी आहे. पण कसा संन्यासी आहे, की ज्याचं मन शुद्ध नाही झालंय. आता समजा त्याची संन्यास आश्रमात गेल्यावर त्याचं मन शुद्ध नसताना समजा त्याला एखाद्या स्त्रीप्रती आकर्षण झालं. आणि आकर्षण झाल्यावरती त्याने जर इच्छा पूर्ण केली तर ती पाप आहे. आणि नाही केली तरी ढोंग आहे. म्हणजे तो अडकला. आणि 41 नंबरच्या श्लोकातला असा व्यक्ती आहे, की तो समजा एक सामान्य व्यक्ती आहे आणि त्याला स्त्रीप्रती आकर्षण झालं. तर तो पर्यायी गुंतवणूक काय देऊ शकतो, की शास्त्रानुसार त्या स्त्रीसोबत तू विवाह करू शकतो. आणि विवाह विवाह केल्यामुळे शास्त्रांचा आदेश मानल्यामुळे हळूहळू त्याच्या इंद्रियांचं संयमन होईल. हे एक्झाम्पल एकदम क्लिअर आहे. आणखी नाही समजलं? आता समजलं ना? म्हणजे थोडक्यात तो संन्यासाचा तो जो मार्ग आहे, तो प्रॅक्टिकल नाहीये. खूप खडतर आहे. तर या श्लोकामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवायची, की सुरुवात नेहमी इंद्रियांपासून करायची. इथे प्रॉब्लेम काय होतो, भक्तीमध्ये पण बरेचसे भक्त असे सांगतात, की प्रभूजी जपामध्ये मन लागत नाही किंवा सत्संगामध्ये येण्याचं मन करत नाही. तर मन जपामध्ये मन लागण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? येस प्रभूजी, सुनील. ओके, सुनील प्रभूजी, तुम्ही काय बोलताय? चव्हाण माताजी, तुम्ही बोलताय? बोला, बोला.
नाही, ते टीचरच्या 6व्या अध्यायात येईल. आपण सध्या तिकडे गेलो नाही. इथल्या इथल्या चर्चेनुसार आपल्याला डिस्कस हा मुद्दा करायचा आहे, की एखादा व्यक्ती म्हणतोय की मला माळ जप करण्यामध्ये मन नाही. जेव्हा माझं मन करेल तेव्हा मी जप करेल. तर हे वाक्य चुकीचं आहे का बरोबर आहे? चुकीचं आहे ना. मग त्याला मग त्याला जपामध्ये मन लागण्यासाठी काय करावं लागेल? अ, बरं ठीक आहे. तुम्ही प्रश्न तुम्हाला थोडंसं किचकट वाटतंय. मी सिंपल सांगतो. समजा एखाद्या व्यक्तीला अ, दारूचं व्यसनी व्हायचं तर त्याला काय करावं लागेल? एक हां आणि संघ केल्यावर पुढे काय करावं लागेल? अहो सिंपल आहे ना. एकदम सिंपल आहे. तुम्ही खूप जास्त तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनात अ? हां, परफेक्ट. बरोबर, बरोबर. आता काव्याच्या माताजींनी परफेक्ट सांगितलं. समजा एखाद्या व्यक्तीला नशेडी व्हायचं, त्याला काय करावं लागेल? पिण्याला सुरुवात करावी लागेल. हळू-हळू पीत, पीत, पीत त्याला मग सवय होऊन तो पूर्णपणे नशेडी होईल. तसंच अ, नामस्मरणामध्ये, माळांचा जप करण्यामध्ये किंवा सत्संगाला जाण्यामध्ये काय करावं लागेल? की आधी इंद्रियांना नियोजित करावं लागेल. म्हणजे जिभेनं मंत्राचं उच्चारण आणि कानाने ऐकावं लागेल. असं करत, करत, करत गेल्यावरती काही दिवसांनी, काही वर्षांनी किंवा कदाचित काही जन्मांनी त्याचं मन लागेल. परंतु जर व्यक्ती असा म्हणेल, की जेव्हा माझं मन लागेल तेव्हा मी करेल, तर अशी वेळ कधीच येणार नाही. त्याच्यामुळे हे जे बोलणारे लोकं असतात, की मन लागल्यावर करेल, मन होईल तरच करेल. तर हा सिद्धांत इथे भगवंत मान्य करत नाही. तेच प्रभूजी. सुनील प्रभू काय म्हणताय? हा बोला, बोला. मी असं ऐकलंय, की विश्वामित्रांनी अ, अष्टांग योगाच्या साहाय्याने मनाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला होता सुरुवातीला. तर त्यामुळे ते अयशस्वी झाले. नंतर त्यांनी आपल्या साधनेमध्ये भक्तीचा पण काय म्हणता येईल अंगांचा उपयोग केला, तेव्हा ते यशस्वी झाले. असं मी स्पष्टीकरण ऐकलंय. आणि त्यांचं उदाहरण याच्यासाठी दिलं जातं, की कुठल्याही मार्गाने यश मिळवण्यासाठी त्याच्यामध्ये भक्तीच्या अंगांचा समावेश असावाच लागतो. इव्हन भक्तीमध्ये पण असं नाही की आपण आता तुम्हाला मी त्या दिवशी स्वतःबद्दल सांगितले की असं नाही की मी लगेच या स्तरावरती आहे. इथे पण आपण अयशस्वी होणारच आहोत. परंतु रिपीटेड प्रयत्नाने यश मिळेल. परंतु इतर मार्गाच्या तुलनेत हा मार्ग सोपा आहे आणि लवकर यश मिळू शकतं. अदरवाईज इथं असं नाही. हां, तर ते विश्वामित्र मुनी अष्टांग योगाची साधना करत होते. नामस्मरण नव्हते करत. तर हे आपण बघितलं. तर इथे या श्लोकामध्ये महत्त्वाचा मुद्दा काय आहे, की मन माझ्या मनात येईल तेव्हा सत्संग करेल, माझ्या मनात येईल तेव्हा मी जप करेल, असा विचार कधीच करायचा नाही. कारण मनात कधीच येणार नाही. तर सुरुवात इंद्रियांपासून करायची. आहे की इच्छा जरी नसेल तरी जिभेने बोलायचं आणि कानाने ऐकायचं म्हणजे कधीतरी मन लागेल. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणखीन इथे काय हां, 5व्या स्कंदामध्ये ऋषभदेवांच्या शिकवणीमध्ये ऋषभदेव गोष्ट सांगतात. मला वाटते ऋषभदेवांचंच असेल. पण 5व्या स्कंदात हा मुद्दा आहे. तर तिथे त्यांनी एक उदाहरण असं दिलं, की समजा एखाद्या शिकाऱ्याने हिंस्र पशूला पकडलं. समजा त्याने वाघाला पकडलं आणि थोड्या वेळाने तो बोलला, "आता वाघाला मी पकडला, आता मी त्याला सोडून देतो. तो काही माझ्यावरती हल्ला करणार नाही." तर असा विचार करणं खूप चुकीचं आहे असं ऋषभदेव सांगतात. तर त्यांनी तुलना कशाची केली, की मनाची तुलना अशा हिंस्र पशुसोबत केली, की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण जसं की
सापावरती म्हणा किंवा वाघावरती पूर्णपणे विश्वास ठेवू शकत नाही. त्यातल्या त्यात आपण सापाचं उदाहरण घेऊ. समजा नाग आहे. एखाद्या व्यक्तीने नागाला पकडलं आणि थोडा जरी तो गाफील झाला तर त्याला लगेच दंश करू शकतो. तसंच मन आहे. आपण किती जरी वर्ष भक्ती केली, 50 वर्ष, 60 वर्ष, तरी पण मनावरती कधीच विश्वास नाही ठेवला पाहिजे. नेहमी मनातल्या इच्छांबद्दल आपण जागरूक असलं पाहिजे. म्हणजे याला इंग्लिशमध्ये म्हणतात की ऑफ गार्ड नाही राहिलं पाहिजे. कारण खास करून माताजी प्रभूजींच्या जेव्हा सेवा एकत्र असतात तेव्हा थोडंसं आपण जागरूक राहिलं पाहिजे आणि जास्त मनावरती विश्वास नाही ठेवला पाहिजे. जसे की भागवतामध्ये काय सांगतात की नन्वग्नी प्रमदा नाम घृत कुंभ यथा पुमान सुतामापी रहो जय्यात यावन अर्थ कृत, की स्त्रियांची तुलना अग्नीसोबत केली आणि पुरुषांची तुलना लोण्यासोबत केली. तर मला सांगा, लोणी समजा 500 वर्ष फ्रीज मध्ये ठेवलं आणि नंतर अग्नीच्या जवळ आणलं तर ते वितळेल की नाही वितळेल? वितळेल ना. आणि समजा 1000 वर्ष ठेवले तेव्हा वितळेल की नाही वितळेल? वितळेल ना. हा. तर ऋषभदेव सांगतात की त्याच्यामुळे मनावरती कधीच विश्वास नाही ठेवला पाहिजे. याचा अर्थ असा नाही की आपण प्रत्येक गोष्टीमध्ये संशय घेतला पाहिजे, तो अर्थ नाहीये. परंतु प्रत्येकाला आपापली बाउंड्री समजली पाहिजे वागताना. कारण हे मन असं आहे, तुम्हाला तुमचं मला माहिती नाही, पण मी माझ्या अनुभवामध्ये कॉलेज किंवा जॉब बऱ्याच ठिकाणी बघितली की लोक सर्रास असा व्यभिचार किंवा चुकीच्या गोष्टी करतात. मी स्वतः किती हॉस्पिटलमध्ये, कॉलेजमध्ये बऱ्याच ठिकाणी बघितले. तर हे खूप कॉमन आहे बाहेरच्या समाजामध्ये. त्याच्यामुळे आपण असं कधीच नाही म्हटलं पाहिजे की मी 15 वर्षापासून जप करतो, मला काही परिणाम होणार नाही. 15 वर्ष करा किंवा 15 जन्म करा. जोपर्यंत व्यक्ती भगवंत प्राप्ती करत नाही, तोपर्यंत त्याच्या मनाचा काहीच सांगता येत नाही. त्याच्यामुळे नेहमी सजग राहिलं पाहिजे. खास करून कामाचं जे सर्वात प्रबळ स्वरूप आहे ते म्हणजे स्त्री पुरुष आकर्षण या बाबतीमध्ये. इतर गोष्टीमध्ये तर ठीक आहे, चुकून समजा नाही खायची तर 2-3 समोसे एक्स्ट्रा खाल्ले तर जास्त प्रॉब्लेम होणार नाही. पण या गोष्टीमध्ये खूप जास्त प्रॉब्लेम होतो. कारण या आठवणी खूप स्ट्रॉंग असतात. तर हा एक मुद्दा ऋषभदेव त्यांच्या शिकवणुकीमध्ये सांगतात, की मनावर कधीच विश्वास नाही ठेवायचा. पण जसं मी बोललो, याचा अर्थ असा नाही की आपण एकमेकावरती संशय केला पाहिजे किंवा, पण प्रत्येकाला माहिती असलं पाहिजे की कुठपर्यंत बाउंड्री आहे. खास करून जे ब्रह्मचारी आश्रम किंवा संन्यास आश्रम आहेत त्यांच्यासोबत डील करताना किंवा त्यांनी दुसऱ्यांसोबत डील करताना, ब्रह्मचारीच नाही, इव्हन गृहस्थ आश्रममध्ये पण या अशा समस्या होतात. तर याचं एकच उत्तर आहे की मनावरती कधीच विश्वास नाही ठेवायचा. एक उदाहरण आपण, राधानाथ महाराज खूप काय म्हणतात त्याला, एकदम रंगवून स्पष्ट करून हे उदाहरण सांगतात लोण्याचं आणि अग्नीचं, की किती जरी केलं तरी वितळणार. त्याच्यामुळे सेफ हे आहे की अशा अवघड परिस्थितीमध्ये स्वतःला टाकूच नाही. तर इथे आणखीन प्रभुपादांच्या तात्पर्यामध्ये काही, मनाला इंद्रिय तृप्तीचे संस्कार इंद्रियांपासून मिळतात. तेव्हा जर इंद्रिय नियंत्रण केले तर मन हळूहळू नियंत्रणात येईल. म्हणजे जसं आपण मूवीजचं एक्झाम्पल घेतलं, जर मूवीज नाही बघितल्या तर कदाचित हळूहळू आपण आधीचे बघितलेले मूवीज विसरून जाऊ. पण जर बघत राहिलो तर आणखीन आठवणी प्रबळ होत राहतील. आणि दुसरा एक मुद्दा आहे की इंद्रियांना थांबवणं शक्य नाही, जो की 6व्या नंबरच्या श्लोकामधला व्यक्ती प्रयत्न करत होता. तर इथे कृष्ण सांगतात की त्यांना पर्यायी मार्ग द्या. त्याच्यामुळे आपण अध्यात्मामध्ये पण जास्त ड्राय नाही राहिलं पाहिजे. ड्राय म्हणजे काय, की समजा जेव्हा व्यक्ती नॉर्मल जीवन जगतो, कर्मी जीवन जगतो, तर ते मूवीज, पिक्चर, नाटक वगैरे बघतात. तर मग अध्यात्मामध्ये आपण एकदम सडनली सगळंच बंद केलं तर मन खूपच प्रबळ होऊन मग आपल्याला कुठले कुठे पण घेऊन जाईल. त्याच्यामुळे पर्यायी वस्तू दिल्या पाहिजे, जसे की आध्यात्मिक ड्रामा आहेत किंवा आपण तीर्थक्षेत्राला जाणे. कारण एकदमच डायरेक्टली शून्य नाही करू शकत आपण. पर्यायी वस्तू, समजा गाणी ऐकण्याची सवय आहे तर कीर्तन ऐकू शकतो. कुणाला माधव प्रभूची कीर्तन आवडतात किंवा कुणाला कदंबकानंद महाराजांची आवडतात किंवा कुणाला अभंग आवडू शकतात. तर माझा सांगण्याचा प्रयत्न असा आहे की पर्यायी व्यवस्था दिली पाहिजे. एकदम सडनली ब्रेक नाही मारायचा.
एकदम फुल स्पीड मध्ये गाडी आणि डायरेक्ट ब्रेक मारला की पलटी होऊन जाते. तसंच आपण आतापर्यंत खूप गोष्टी केल्या आणि सडनली ब्रेक मारला तर प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यामुळे पर्यायी व्यवस्था जसे की स्पोर्ट्स म्हणा किंवा कीर्तन किंवा लेक्चर किंवा तीर्थक्षेत्राला जाणे किंवा आध्यात्मिक चांगले पदार्थ करून खाणे, अशा पर्यायी गुंतवणूक द्यावी लागणार. कारण आपण सध्या उच्च स्तरावरती नाही आहोत, तर समस्या निर्माण होऊ शकते. त्याच्यामुळे एकदम जसं आमच्याकडे याला प्युअर डिव्होटी सिंड्रोम म्हणतात. प्युअर डिव्होटी सिंड्रोम म्हणजे व्यक्तीला पहिल्याच दिवशी वाटतं की मी शुद्ध भक्त आहे आणि तो एकदमच सगळं बंद करून टाकतो. 2 दिवस शुद्ध भक्त राहतो आणि तिसऱ्या दिवशी भक्ती सोडून देतो. तसं नको व्हायला. त्याच्यामुळे इंद्रियांना जी गरज आहे दिलं पाहिजे, पण पर्यायी गोष्टी दिल्या पाहिजे. श्लोक नंबर 42 मध्ये कृष्ण काय म्हणतात, इंद्रियांनी, आता इथे क्रम सांगतात की कोण कोणापेक्षा जास्त प्रबळ आहे. इंद्रियांनी परानी आहुर इंद्रियेभ्य परम मना. येस बाबा सर, काय बोलताय? हा हा, बोला ना. इंद्रियांवर. हा, ते बरोबर आहे, पण मनाची इच्छा न होण्याच्या स्तरावरती सध्या आपण नाही होत ना. तो स्तर आल्यावर तर त्या स्तरावर आल्यावर तर मग तर काहीच प्रॉब्लेम नाही. सगळं आपण ऑलमोस्ट जिंकल्यासारखंच आहे म्हणजे युद्ध. परंतु तिथपर्यंत नाहीये. आता तुम्ही बऱ्याचदा बघितलं असेल की आपोआपच मनामध्ये काहीतरी विचार येऊन जातो आणि मग आपल्याला वाटतं, अरे मी असा कसा काय विचार केला, एवढं 10 वर्षापासून जप करतो आणि हा विचार माझ्या मनात कसा काय आला. तर तो स्तर नाहीये. परंतु समजा जरी मनात विचार आला की पिक्चर बघायचा, तर का आला हे याच्यावरती डिस्कस करण्यापेक्षा नाही बघायचं. म्हणजे हळूहळू मनाला पण कळेल की मी किती जरी बघायचं बघायचं म्हटलं तर हा व्यक्ती काही जात नाही बघायला. मग तो हळूहळू शांत व्हायला लागेल. किंवा पर्यायी जर गुंतवणूक दिली, मनाला काय काहीतरी चावण्यासाठी पाहिजे, दुसरा पर्याय दिला तर ते तिकडे लावल स्वतःला. आणि याच्यावरती आपण सप्ताहामध्ये चर्चा केली होती बघा, तुम्हाला जर आठवत असेल, की परीक्षित महाराजांनी कलीला का पूर्णपणे मारलं नाही. तेव्हा तिथे एक वर्णन येतं की नानुदृष्टी कलीम सम्राट सारंगैव सारभृत कुशलाने असु सिद्धांती नेत्रानी कृतानी यत. तर कलियुगाचा एक फायदा असा आहे की जोपर्यंत व्यक्ती ते कार्य करत नाही तोपर्यंत तो त्या पापाला भागीदार होत नाही. म्हणजे नेत्रानी कृतानी यत, म्हणजे मनामध्ये इच्छा जरी आली परंतु तो त्या इच्छेवरती त्यांनी कार्य नाही केलं तर त्याला त्याचा जबाबदार धरलं जात नाही. त्याच्यामुळे आणि इंद्रिय स्थूल असल्यामुळे त्यांना नियंत्रित करणं सोपं आहे. मन हे खूप सूक्ष्म आहे. आता जसं की तुम्ही जप करून बघा, जप करताना मन आपल्या एका ठिकाणी राहत नाही, पण जीभ आणि कान तरी पळून नाही जाणार, ते त्या ठिकाणी राहणार. तर सिंपल मुद्दा हा आहे की स्थूल वस्तूला नियंत्रित करणं जास्त सोपं असतं सूक्ष्मपेक्षा. तर या 42 मध्ये कृष्ण यांचा क्रम सांगतात की इंद्रियांपेक्षा अधिक प्रबळ मन आहे, मनापेक्षा अधिक प्रबळ बुद्धी आहे आणि या सर्वांचा स्वामी आहे आत्मा. तर या क्रमाने जर नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला तर व्यक्ती हळूहळू या इच्छांना नियंत्रणात आणू शकतो. पण याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट, आपल्या भक्तीच्या मार्गामध्ये आपण पर्याय देतो. ज्ञानयोगामध्येच थांबवलं जातं. त्याच्यामुळे भक्ती ही थोडीशी सोपी आहे. तर 42 नंबरच्या श्लोकामध्ये क्रम आहे. क्रमाला महत्व दिलंय की विषय वस्तू आहेत, विषय वस्तूपेक्षा जास्त प्रबळ इंद्रिय आहे. तर आचार्यांनी तात्पर्यामध्ये कसं स्पष्टीकरण दिलंय की विषय वस्तू तर इंद्रियापेक्षा, म्हणजे विषय वस्तू आणि इंद्रियाचं नाही सांगितलं, इंद्रिय आणि मनामध्ये की कसं स्पष्टीकरण दिलं की जेव्हा आपण झोपतो तेव्हा इंद्रिय काम करत नाहीत, म्हणजे डोळे वगैरे हे काम करत नाहीत, पण मन काम करतं. कारण आपल्याला स्वप्न येतात. स्वप्न का येतात? कारण जे मनामध्ये संस्कार आहेत तेच स्वप्नामध्ये दिसतात. आणि मग मनापेक्षा बुद्धी का अधिक अधिक सूक्ष्म आहे? कारण व्यक्ती जेव्हा एकदम गाढ झोपेमध्ये असतो तेव्हा त्याला स्वप्न पण येत नाही, परंतु तेव्हा त्याची आंतरिक बुद्धी ही कार्यरत असते. आणि बुद्धीपेक्षा आत्मा अधिक श्रेष्ठ किंवा सूक्ष्म का आहे? कारण जेव्हा व्यक्तीला मोक्ष मिळतो तेव्हा ही भौतिक बुद्धी पण नष्ट होते, कारण हे भौतिक शरीर भौतिक सूक्ष्म शरीरच नष्ट होतं. म्हणून यांचा असा चढता क्रम आहे. निर्जीव वस्तू नंतर त्याच्यापेक्षा सूक्ष्म इंद्रिय आहेत,
आणि इंद्रियांकडून मन कार्य करून घेतं म्हणून त्यांच्यापेक्षा मन जास्त प्रभावशाली किंवा शक्तिशाली आहे. आणि मनापेक्षा बुद्धी, कारण गाढ झोपेत जेव्हा मन काम करत नाही तेव्हा पण बुद्धी कार्य करते. असा हा एक क्रम आहे. नंतर काय सांगितलं, कामाला जिंकण्यासाठी इंद्रिय नियमन केले पाहिजे आणि गुरु साधू शास्त्राच्या साह्याने बुद्धी तीक्ष्ण केली पाहिजे. गौरांग गुरु त्यांच्या क्लासमध्ये सांगतात की वेगळ्या गोष्टीला कसं नियंत्रणात आणायचं. तर मनासाठी नामस्मरण, बुद्धीसाठी शास्त्र अध्ययन, अहंकारासाठी वैष्णवांची संगती. आणखीन एक तिसरा चौथा मुद्दा मला आठवत नाही, पण ह्या 3 गोष्टी आठवतात, की जर मनाला शुद्ध करायचं असेल तर नामस्मरण करावं. म्हणून मंत्र म्हणजे मन त्रायते इति मंत्रा. जे मनाला त्रायतं त्याला मंत्र म्हणतात. म्हणून मंत्र जप करून मन शुद्ध होणार. ऑफकोर्स मंत्र सगळ्याच स्तरावर कार्य करतात. आणि बुद्धी कशी शुद्ध करायची तर शास्त्र वाचून किंवा शास्त्र श्रवण करून. श्रवण केल्यामुळे काय आपल्याला गोष्टी माहित होतात की हे बरोबर आहे, हे चुकीचं आहे, शास्त्रामध्ये निषिद्ध आहे. तर जेव्हा एखादी गोष्ट अशी चुकीची करायला जरी गेलो, पण आपलं असं श्रवण असेल तर ही आठवण जागरूक होऊ शकते. अरे मी तर असं वाचलं होतं की हे चुकीचं आहे. तर तेव्हा ही तीक्ष्ण बुद्धी आपल्याला मदत करते. आणि अहंकार म्हणजे जो अहंभाव असतो ना, की प्रत्येकाला अहंभाव असतोच की मी श्रेष्ठ आहे किंवा मी या विषयामध्ये पंडित आहे. जे काही आहे त्याच्यासाठी वैष्णवांचा संघ केला पाहिजे. कारण वैष्णवाच्या संघामध्ये या जगामध्ये शेरा सव्वा शेर कोणी ना कोणी असतंच. तर तिथं हळूहळू व्यक्ती नम्र होतो. जसं की ब्रह्मचर्य आश्रमामध्ये ब्रह्मचर्य आश्रमाचं जर उदाहरण दिलं तर जवाहरमध्ये किती जरी जाऊन क्लास देऊन आलं तरी ते सर्वांच्या सोबत सगळे असे एकदम सामान्य व्यक्तीसारखं डील करतात. कोणी कोणाला स्पेशल असा हाय रिस्पेक्ट देत नाही. तर त्याच्यामुळे व्यक्तीला थोडं नम्र राहायला मदत होते. नाहीतर जसं मी तुम्हाला म्हटलं की नाहीतर वासरामध्ये लंगडी गाय शहाणी. आता तुम्ही कोणी गीता वाचली नसेल त्याच्यामुळे, आणि मी 1-2 वर्ष आधीपासून वाचतो. त्याच्यामुळे तुमच्यामध्ये असं वाटेल मला की मला बरंच काही येतं. परंतु जेव्हा इथल्या वैष्णवांसोबत वागू तेव्हा मला लगेच समजते की माझ्यापेक्षा खूप लोकांना खूप जास्त माहिती आहे. तर हे नम्र होण्यासाठी आपल्याला मदत मिळते. त्याच्यामुळे आपल्यापेक्षा श्रेष्ठ लोकांचा पण संघ केला पाहिजे. आणि म्हणून मी तुम्हाला नेहमी नेहमी म्हणतो की तुम्ही पण अधिकाधिक वाचन करा. आणखीन काय आहे? साधकाची परिस्थिती कशी आहे की साधकाच्या मनामध्ये तर इच्छा आहेत, आणखीन मन तर शुद्ध नाही झाले, परंतु त्याला ह्या इच्छा पूर्ण पण नाही करायच्या कारण त्याला माहिती आहे चुकीचं आहे. तर साधकाच्या परिस्थितीमध्ये खूप ओढाताण होते, जसे की आपली सध्याची स्थिती आहे. श्रीमद भागवतामध्ये एक श्लोक येतो, यश्च मूढतमालोके यश्च बुद्धे परंगता ताव उभौ सुखम येदेते क्लिश्यन्ति अंतर्हिते जना. तर या श्लोकानुसार जे एकदम मस्ती करणारे जे भौतिकवादी लोक आहेत ते पण सुखात आहेत, आणि जे आत्मसाक्षात्काराच्या स्तरावरती किंवा भगवत साक्षात्काराच्या स्तरावरती आहेत ते पण सुखी आहेत. प्रॉब्लेम कोणाला आहे? मधल्या व्यक्तीला. आता हे मधले व्यक्ती कोण आहेत? आपण आहोत. कारण आपल्याला सामान्य लोकांसारखं पशुसारखं जीवन नाही जगायचं, कारण आपल्याला माहिती आहे चुकीचं आहे, याच्यामुळे माझी अधोगती होईल. परंतु त्याच वेळेस आणखीन आपण एवढं पण शुद्ध नाही की आपल्याला असे विचार नाही येणार. त्याच्यामुळे आपली खूप खेचताण होत राहणार आणि हा संघर्ष आयुष्यभर चालू राहणार. तर याच्यासाठी तुम्ही मनाची तयारी ठेवा. जसं की श्रील प्रभुपादांना त्यांचे एक शिष्य बोलले होते की प्रभुपाद मला वाटतं की मी कामावरती विजय मिळवला किंवा स्त्रियांच्या आकर्षणावरती विजय मिळवला. तर प्रभुपाद बोलले की एकतर तू वेडा असशील किंवा तू खोटं बोलत असशील. कारण की मला वाटतं हा श्लोक आधी आला की समोर कुठेतरी प्राक शरीर विमोक्षणात म्हणून एक श्लोक येतो की जोपर्यंत आपण हे शरीर सोडत नाही तोपर्यंत हा संघर्ष चालूच राहणार. म्हणून एक तर आपल्याला या स्तरावरती यावं लागेल की आपण पूर्णपणे शुद्ध आहोत, किंवा हे स्वीकारावं लागेल की हा संघर्ष आहे आणि हसत खेळत हा संघर्ष सहन करावा लागेल. हाच सर्वात भक्तीमध्ये हा सगळ्यात कठीण मार्ग, कठीण परिस्थिती हीच आहे. तत्वज्ञान चांगले, भक्त चांगले, सगळ्या गोष्टी चांगल्या, परंतु जो आंतरिक संघर्ष आहे तो व्यक्तीला थकवून टाकतो. 10 वर्ष 15 वर्ष भक्ती करून परत जर अशा इच्छा आल्या की मग खूप निराशा होते. पण काय करणार, आता हे वास्तविकता आहे. आणि भक्ती सोडून तर इतर मार्गामध्ये तर आणखीन जास्त वेळ लागणार.
कमीत कमी भक्तीमध्ये थोडा स्पीड तरी जास्त आहे. पण हे तुम्ही हे वाक्य लक्षात ठेवा तुम्ही. आणि कधी म्हणू नका 10-15 वर्षांनी की प्रभूजी आम्ही 15 वर्षापासून भक्ती करतोय, काहीच फरक पडला नाही. तर त्याच्यामध्ये एक गोष्ट ही आहे की याच्याकडे लक्ष ठेवावं लागेल की साइड बाय साइड नको असलेल्या गोष्टी किती केल्या, आणि दुसरी गोष्ट हे पण स्वीकारावं लागेल की याला वेळ लागतो. ते म्हणतात चट मंगनी पट शादी असं नाही होत. तर हा संघर्ष स्वीकारावा लागेल. खूपच जास्त त्रास देत असेल मन, तर इतर वैष्णवांना आपण बोलू शकतो किंवा वरिष्ठांकडे जाऊ शकतो की मला या गोष्टीमध्ये त्रास होतोय, तर ते काही मदत देऊ शकतात. पण हा संघर्ष राहणारच आहे, हे सत्य आहे. मग हा संघर्ष करायचा की नाही करायचा? बघा, तुमच्याकडे दोन मार्ग आहेत. एक तर संघर्ष करा, नाहीतर सामान्य पशुसारखे, सामान्य लोकांसारखे मस्त मजा करा. त्याच्यात काही संघर्ष नाही. मस्त पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत जायचं. काय करायचं मग? संघर्ष संघर्ष करावाच लागेल. पण 10-15 वर्ष मी जरी भेटलो तरी मी समजा तुम्हाला बोललो की प्रभूजी मला असं इच्छा त्रास देतात, तर मला तुम्ही हेच वाक्य ऐकवा, प्रभूजी लगे रहो, टाइम लगने वाला है. तर याला काही पर्याय नाहीये. पण याच्यामध्ये थोडासा थकवा येतो माणसाला. बरेच वर्ष करून पण जेव्हा, पण आता काय करणार, आपण अनेक जन्मापासून एवढा कचरा जमा केला, एकदमच कसा निघून जाईल? तर ठीक आहे, इथे कृष्ण सांगतात की क्रम कसा आहे या इंद्रियांचा, मनाचा, बुद्धीचा आणि आत्म्याचा. मग असा क्रम असल्यामुळे परत निष्कर्ष आहे शेवटच्या श्लोकात, एवं बुद्धे परम बुद्ध्वा संसभ्यात्मानमात्मना जही शत्रू महाबाहु कामरूपम दुरासदम. हे महाबाहू, महाबाहू म्हणजे हे शक्तिशाली अर्जुन, की हा जो कामरूपी शत्रू आहे, याला काय कर, जही कर. जही म्हणजे याच्यावरती विजय मिळव. तर महाबाहू का म्हटले की तू जसा परसैन्यावरती विजय मिळवतोय, तसा आंतरिक शत्रूवरती पण विजय मिळव. तुम्ही जर कधी कदाचित त्यांचा मूव्ही बघितला असेल संत तुकारामांचा, तर तो तिथे एक खूप छान डायलॉग येतो शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराजांमध्ये. तर शिवाजी महाराज तुकाराम महाराजांना म्हणतात, की मी आता तुमच्याकडेच राहणार, मी घरी नाही जाणार. मग त्यांना जिजामाता एका संदेशकाला पाठवते की शिवाजी महाराजांना बोलवा म्हणून. तर शिवाजी महाराज म्हणतात की मातेला सांगा की मी आतापर्यंत बाहेरच्या शत्रूला जिंकत होतो, पण आता मला आंतरिक शत्रूला जिंकायचं आहे. तर इथेच तसंच कृष्ण इथं अर्जुनाला म्हणतात की तू या बाहेरील शत्रूला जिंकत आहेस आणि जिंकशील मला माहिती आहे, पण या आंतरिक शत्रूला पण जिंकून घे. आणि तो आंतरिक शत्रू कोण आहे? काम आहे. काम म्हणजे भौतिक इच्छा. आणि तो कसा आहे? दुरासदम, खूप दुष्कर आहे. बघा, नेपोलियन बोनापार्ट म्हणा किंवा ज्युलियस सीझर म्हणा, किंवा कोणतेही अलेक्झांडर द ग्रेट म्हणा, मोठे मोठे सैनिक आहेत, त्यांनी जगामध्ये खूप काही जिंकलं, पण हे सगळे लोक काम इच्छेमध्ये हारलेत. त्याच्यामुळे आधीच्या काळामध्ये विषकन्या असायच्या, तुम्ही ऐकलं असेल की एखादा राजा किती जरी शूरवीर असेल, परंतु तो विषकन्येसमोर हारायचा. याचा अर्थ काय होतो की बाहेरचं जग जिंकणं खूप सोपं आहे, परंतु आंतरिक मन जिंकणं खूप कठीण आहे. तर हे मी स्वतःला सांगतोय. तुम्ही तर सगळे श्रेष्ठ आहात, तर मी कमीत कमी त्या 6व्या श्लोकासारखा तरी नको व्हायला. तर असं होतं. आंतरिक शत्रूला जिंकणं खूप कठीण आहे. त्याच्यामुळे कृष्ण काय म्हणतात, अर्जुन म्हणून तू काय कर, विचारपूर्वक आध्यात्मिक बुद्धीद्वारे मनाला स्थिर कर आणि अशा आध्यात्मिक शक्तीद्वारे या कामशत्रूला जिंकण्याचा प्रयत्न कर. तर या शेवटच्या श्लोकामध्ये आध्यात्मिक बुद्धीच्या साहाय्याने या शत्रूला जिंकण्याबद्दल सांगतात, किंवा काही आचार्यांनी असं सांगितले की आत्म्याच्या साहाय्याने या शत्रूला जिंकून घे. आत्मा भिन्न असून तो बुद्धीपेक्षाही श्रेष्ठ आहे हे जाणून, कारण आपण बघितलं ना, क्रम बघितला, इंद्रिय नंतर मन, नंतर बुद्धी आणि आत्मा. तर आत्मा सर्वश्रेष्ठ आहे आणि हे सर्वांपासून भिन्न आहे हे हे जाणून मनाला बुद्धीच्या साहाय्याने आत्म्यामध्ये योजित करायचं, किंवा आपण आपल्या शब्दांमध्ये म्हणू की भक्तीच्या कार्यामध्ये लावायचं, आणि अशा पद्धतीने हळूहळू या कामशत्रूवरती विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करायचा. पण हा खूप कंटाळवाणा, खूप त्रासदायक, खूप संघर्षपूर्ण प्रवास आहे आणि खूप वेळ लागतो. बऱ्याचदा अपयश पण येतं, परंतु
प्रयत्न सोडायचे नाही. जसे की 11व्या स्कंदामध्ये कृष्ण सांगतात एका ठिकाणी जात श्रद्धो मत्कथासु निर्विण्ण सर्व कर्मसु वेद दुःखात्मतो कामान परित्यागी अपि अनीश्वर जुषमानस्य तान कामान दुःखो दरकांश गरयन. की माझ्या भक्ताला माहिती आहे जात श्रद्धो मत्कथा असू, माझ्या कथामध्ये माझ्या भक्तीमध्ये त्याला रुची आहे. जात श्रद्धो मत्कथा असू निर्विण्ण सर्व कर्मसु, आणि त्याने सगळ्या गोष्टी सोडून दिल्या. आणि वेद दुःखात्मको कामान, आणि त्याला माहिती आहे कामामुळे मला दुःखच मिळणार आहे. परंतु काय होतंय, परित्यागी अपि अनीश्वर, परंतु तो सोडून नाही देऊ शकत. म्हणजे बघा, कृष्णाने स्वतः स्वीकार केली की भक्ताची कशी परिस्थिती होते. या 11व्या स्कंदामध्ये हा श्लोक येतो की माझ्या भक्ताला भक्तीमध्ये रुची आहे, त्याला माहिती आहे काम चुकीचं आहे, परंतु तरी सुद्धा तो त्याला बळी पडतो बऱ्याचदा. मग अशा भक्ताने काय करायचं ना, निराश व्हायचं का? नाही. जुषमानस्य तान कामान दुःखो दरकांश गरयन. या व्यक्तीने काय करावं की निराश होऊ नये, हताश होऊ नये, परत प्रयत्न करावे. असं कृष्ण सांगतात. याचा अर्थ हे होणारच आहे, आणि त्याला एकच मार्ग आहे की ठीक आहे, एकदा अपयश आलं म्हणून काही हरकत नाही, परत प्रयत्न करायचा. तर अशा पद्धतीने आपण हा 3रा अध्याय संपवला. सगळे आपण एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. मी खूप बरंच काही बोललो, पण मी स्वतः बराच स्ट्रगल करतो या सगळ्यामध्ये. तुमच्या सगळ्या वैष्णवांच्या आशीर्वादाने कोणत्या तरी जन्मामध्ये प्रगती होईल. तर आजच्या चर्चेमध्ये तुम्हाला काही प्रश्न आहे?